तर तुम्ही वारी करताय, तर एखादा असा क्षण आहे का वारीतला की जो तुम्हाला सांगावा वाटतो, की तुम्हाला असं वाटतं की बाबा इथं मला साक्षात्कार झाला किंवा असं काही एखादा क्षण? तसं साक्षात्कार असं काही म्हणता येणार नाही. हम्म. काय हम्म. कारण वारीमध्ये प्रत्येक वर्षी प्रत्येक वेळी हम्म. वेगळं काहीतरी आपल्याला अनुभवायला मिळतं, हेच आपले साक्षात्कार आहे. बरोबर. याच्यात एक वेगळा असं काहीतरी एक वेगळाच काही साक्षात्कार झाला हम्म. असं नाही. असं नाही. नाही. बरोबर. असं जे काही रोज अनुभव येतात तेच आपले नवीन अनुभव म्हणून ते साक्षात्कार आपण असे हे करू हो. शकतो. बरोबर. एका अभंगामध्ये नाथराय म्हणतात, नित्य नवा आनंद ओवाळीता श्रीमुख. काय नाथराय आरती करत असताना मूर्ती तीच आहे, ती आरती तीच आहे, ती ओवाळणाराही तेच आहे, तेच आहे. बदल कुठलाच नाही. परंतु ते म्हणतात की नित्य नवा आनंद आहे, रोज नवीन आनंद, रोज नवीन आनंद आहे. बरोबर. तसं वारीमध्ये रोज नवीन साक्षात्कार आहे. मला काही ना काही शिकायला भेटतच. ती दृष्टी पण तुमची असायला हवी. बरोबर. अशी ही वारी खरं तर रोज नवीन वेगळा आनंद आहे. वारीचे खरंच पाहिले खूप. आता एक थोडा वारीबद्दल जो आता ह्या वारीमध्ये घडलेला प्रसंग आहे, की थोडा तो काय म्हणतो वादाचा मुद्दा पण ठरू शकतो, की आळंदीच्या वारीमध्ये जे असेल विश्वस्तांकडून थोडी दिली जाणारी वागणूक असेल, चोपदारांकडून दिलेली वागणूक असेल, एक महिलेला ते ढकललं वगैरे, तो काही विषय असेल, त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला, की हे करणं कितपत कसं काय? असं जर पाहिलं तर म्हणजे याला कोणीही मान्य करणार नाही की हे असं घडावं. कोणता वारकरीही करणार नाही आणि विश्वस्तही करणार नाही, ना चोपदार करणार. अनावधानाने एखादी घडलेली गोष्ट त्याच्यावरती जास्त फोकस न करता इतर ज्या काही गोष्टी दाखवण्यासारख्या आहेत त्याही मीडियाने दाखवाव्या. बरोबर. आणि ह्या चुका लक्षात आणून देणं हे मीडियाचं काम आहे. कारण आता जवळजवळ म्हणजे चौथा स्तंभ समजला जातो मीडिया. हो. बरोबर ना. चुका निदर्शनास आणून देणं हे काम आहे, परंतु काही चांगल्या गोष्टी दाखवण्याचं कामही त्यांनी करावं. अरे काही पत्रकारांना हे सुद्धा कळत नाही की कुणाला विचारावं, काय विचारावं, कसं विचारावं. ही माझी खंत आहे. विचारणाऱ्याकडं किमान 10% अभ्यास असावा. त्यांना आपण प्रश्न विचारतो, त्यांना आपण प्रश्न विचारतोय, त्या प्रश्नाबद्दल किमान 10% स्वतःला माहिती असेल, असं मला वाटतं. त्यामुळे मग ज्याच्याकडून तुम्हाला काहीतरी काढून घ्यायचंय ते चांगल्या पद्धतीने समाजाला तुम्हाला देता येतं. बरोबर. वाईट गोष्टीकडे जास्त फोकस न करता चांगल्या गोष्टी भरपूर आहेत, ही चूक नेच करावी लागेल. परंतु मी बोलून गेलो तुम्हाला, त्यांनाच बोललो मी, इथं म्हणजे स्त्री पुरुष भेदभावच धरत नाही. मग ते चोपदारांनी तोही धरला नसेल, ती स्त्री आहे की पुरुष आहे माहिती नसेल. मी पहिलं बोलून गेलो तुम्हाला. स्त्री पुरुष हा भेदभावच नाही, सगळ्या माऊली आहेत. हो, सगळेच माऊली आहेत. बरोबर. ती महिला आहे हा विषयच येत नाही हो. कारण संतांनी सगळ्यात पहिलं प्राधान्य कोणाला दिलं असेल तर ते महिलांना दिलं. अनेक अभंगामधून त्याचा उल्लेख होतो. महिलांचं प्राधान्य सांगतो तुम्हाला. एक छोट्या छोट्या गोष्टी आहेत. काय या रे लहान थोर याती भलते नारी नर. सहजपणे तुकोबाराय म्हणतात, या रे लहान थोर. याते म्हणजे जाती, भलते भलते म्हणजे कोण, जे स्त्री नाहीत आणि पुरुषही नाहीत असे जे आहेत, जो तिसरा वर्ग आहे आपला, त्याला पहिलं प्राधान्य दिलंय, नंतर नारीला दिलंय आणि नंतर नराला दिलंय. नारीला प्राधान्य आहे, संतांनी दिलंय प्रत्येक ठिकाणी. बरोबर. काय कन्या पुत्र होती जे सात्विक, पुत्र कन्या नाही म्हटलं तुकोबारायांनी, तर प्राधान्य कोणाला दिलं, कन्येला, महिलांना दिलं. आजही आमच्या महिला वारीमध्ये चालतात, आनंदाने तुळशी घेतात, हांडे घेतात, अभंगगात चालतात. बरोबर. जनाबाई सारख्या दासी नामदेवरायांच्या असणाऱ्याही संत झाल्या. देवानी तिथे भेदभाव केला नाही, रात्रभर दळण दळू लागला. तुमच्या सोयराबाई महाराज तुकोबारायांच्या पत्नी, त्यांचं बाळंतपण देवाने केलं बहिणीचं रूप घेऊन. इथं महिलांना प्राधान्य नाही असं नाहीच. त्यामुळे हा भेद धरू नये. माझी विनंती राहील की हा भेदच धरू नये. त्यांनी त्या माऊलींना ढकललं, हे अनावधानानेही घडलेलं असू शकतं. हे बघा, जाणीवपूर्वक कुणीच करत नाही. बरोबर. कुणाकडनंच होत नाही. आज त्याही माणसावरती जबाबदारी आहे मला, आणि मला तिकडे जायचं पण नाही. हो, बरोबर. मला तर वाटतं की तो विषय माझ्यासारख्याचा नाही. मी एक सेवाधारी माणूस आहे आणि ते एक प्रतिनिधी आहेत.
ते विश्वस्त असतील अथवा ते चोपदार असतील, हम्म. आम्ही आपली सेवा करणारी माणसं आहे, सेवेकरी आहे. बरोबर. त्या पद्धतीने नाही, बरोबर. आपण एवढा पुढे मोठा जाऊ. सोहळा मॅनेज हो. करणं आपल्याला साधं घरातलं एक काम मॅनेज हो, करायचं हो, म्हटलं तर हो, एवढं हो. वैताग होतो. हेच. एवढा सोहळा हे मॅनेज करताना प्रत्येकाने हे कुठेतरी समजून घ्या. बरोबर. कुठेतरी होऊन जातं, पण ते हम्म. अनावधानाने होतं हे होतं. मात्र निश्चितच. हो, हो.